महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला। भाजप 21, शिंदेंची शिवसेना 13 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल खातं तर अजितदादांकडे गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं असणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी, सूत्रांची माहिती। अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांना मंत्री करण्यास पक्षातूनच विरोध असल्याची माहिती। अर्थ खातं आणि गृह खातं फडणवीसांकडे राहणार, सूत्रांची माहिती। तर बावनकुळे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, मुनगंटीवारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती। एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी, पुढील आठवड्यात विधेयक सादर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं दिल्लीतील निवासस्थानी अजित पवारांची भेट, सुनेत्रा पवारांसह भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। अमरावती, भिवंडी, छत्रपती संभाजीनगरात एनआयएची छापेमारी, पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनांशी संपर्क असल्याचा संशय, 2 जण ताब्यात। रत्नागिरीतील जयगडमधील जिंदाल कंपनीत टाक्यांचं काम सुरू असताना वायू गळती, 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसन आणि उलट्यांचा त्रास, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार। डोंगमाराजू गुकेश 18व्या वर्षी बनला बुद्धिबळपटाचा नवा राजा, विश्वनाथन आनंदनंतर भारताला मिळाला दुसरा जगज्जेता। जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट।